नमस्कार, सहज सुगरणमध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज इथे नागपंचमी सणानिमित्त आपल्याला इथे कानोले दाखवलेले आहेत खोबऱ्याचे आणि ह्या पातोळ्या केलेल्या आहेत, लाह्या, दूध घेतलेले आहे। तर असा हा नैवेद्य आमच्या इकडे हा नागपंचमीसाठी नागोबाला दाखवला जातो। तर मी या दुधामध्ये थोडे तूप घातलेले आहे आणि हे गरम गरम कानोले केलेले आहेत, त्याच्यावर देखील असे तूप सोडून घेतल्यानंतर ह्याची चव काही वेगळीच लागते। तर ही पातोळी हा प्रकार आहे। तर याला इकडे आमच्याकडे फळे देखील म्हणतात। तर ह्या गव्हाच्याच पिठाचे मी हे पातळ असं तूप लावून लाटून घेतलेले आहे आणि हे खूप छान चवीला लागतं। तर याचे डाळीच्या वरणाबरोबर देखील हे आपण खाऊ शकतो। तर असं ही पातोळी आहे। चला तर मग आपण आता इकडे हे सारणाची पद्धत वगैरे कशी करायची ती पाहूया। आता इथे मी सारण करायला घेणार आहे खोबऱ्याचे। तर इथे मी ओला नारळ 2 वाटी खवून घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी गुळासाठी 2 वाटी खोबरे घेतलेले आहे। हे असे प्रमाण घ्यायचे आपल्याला सारणासाठी। इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, थोडेसे जायफळ, वेलची पूड आणि इथे मी लागणार आहे मला सारण करण्यासाठी 2 चमचे तूप। तर आता मी इथे कढई घेतलेली आहे, कढई थोडीशी गरम करून घ्यायची आणि सुरुवातीला आपण इथे 2 चमचे तूप टाकून घ्यायचे। साजूक असे घरचे तूप आहे, खमंग असा तुपाचा वास ह्या सारणाला येतो आणि कढईला हे ओले खोबरे लागू नये म्हणून इथे हे असे हलवून घ्यायचे उलटण्याने तूप। आता यामध्ये मी सुरुवातीला किसून घेतलेला हा गूळ आहे, हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हे मी जसं प्रमाण सांगितलेले आहे तसे घ्या आणि सारण करा, खूप छान होते। तर थोडासा गूळ असा मेल्ट झाल्यानंतर इथे मी खवून घेतलेले हे 2 वाटी खोबरे घातलेले आहे आणि हे असे हलवून घ्यायचे, एकसारखे करून घ्यायचे। सुरुवातीला हे खोबरे आणि गूळ असा एकत्र मिक्स होण्यासाठी थोडं हलवून घ्यावं लागते, पहा हे असे। तर असं हलवून घेत घेत हा आपल्याला आता हा गुळाचा आणि खोबऱ्याचा एक जीव झाल्यासारखा दिसत आहे। तर गॅस आपला हा मीडियम गॅसवरती करून घेतलेले आहे आणि असं हे खोबरं आणि गूळ एकदम मिक्स झाला आहे, कसा लुसलुशीत दिसतोय पहा। आता आपण गॅस थोडासा कमी करायचा आणि मी इथे 1 चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे, न भाजता देखील आपण घातली तरी चालते। खसखशीमुळे ह्या सारणाला चव छान येते। आता मी इथे काजूचे बारीक असे क्रश तुकडे करून घेतलेले आहेत आणि बदामाचे देखील तुकडे केलेत। आपल्याकडे कोणते अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट आपण इथे वापरू शकता। तर आता यातमध्ये मी हे सारण होत आल्यानंतर वेलची पूड घातलेली आहे। तर सारण होत आल्यानंतर किंवा मध्यावर असताना घातलं तरी देखील चालते, कारण ह्याचा वास राहतो आपल्या सारणाला चांगला। हे पहा, आता हे आपले सारण तयार होत आलेले आहे। अजून थोडंसं हलवून घेतले आणि हा गुळाचा पदार्थ आहे, त्यामुळे कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ आपली चव वाढवतं, म्हणून मी इथे थोडेसे या खिसणीने असे जायफळ खिसून घातलेले आहे। नंतर जायफळ घातल्यानंतर थोडं हलवून घ्यायचे। आता आपले हे सारण तसे तयारच झालेले आहे, असे लुसलुशीत झालेले आहे। तरी देखील हे पाणी सुटू नये ह्या सारणाला, आपल्याला पारीत वगैरे कोणत्याही भरल्यानंतर। तर इथे मी खास एक टीप दिलेली आहे, इथे तांदळाचे पीठ मी 2 चमचे घातलेले आहे, 2 चमचे खोबरे आहे म्हणून 2 चमचे पीठ घातलेले आहे। तर हे पीठ घातल्यानंतर याला खव्यासारखी चव येते, एकदम असं खव्यासारखं मुलायम असं हे सारण आपलं होतं, लबाबदार असं सारण आपलं होतं, हे पहा। आणि हे कोणत्या पण पदार्थात तुम्ही वापरलं, मोदकात वापरा किंवा करंजीला वापरा, कानोल्याला वापरा, कोणत्याही याला वापरलं तर त्याला पाणी सुटत नाही, असे व्यवस्थित जिथल्या तिथं ते सारण त्या पारीमध्ये राहतं। त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा। हे पहा किती छान असं आपण आता हे खवा घातल्यासारखं किंवा मिल्क पावडर घातल्यासारखं दिसते। तर आता मी ह्याच्या पारीसाठी कानोल्याच्या इथे गव्हाचे पीठ 2 वाटी घेतलेले आहे आणि 2 वाटीसाठी मी 2 चमचे न गरम करता असे कच्चेच तेल घालणार आहे, कारण आपलं कच्चं तेल घातल्यामुळे आपली ही पारी आहे ही कानोल्याची अगदी मऊसूत होते। म्हणून आपण जशी गव्हाच्या पिठाची आपण चपाती बनवतो, पोळी बनवतो, त्याच पद्धतीचं आपण इथं हे पीठ मळून घ्यायचे आहे, थोडेसे मीठ घालून। आणि हे पीठ खरं घट्ट असं मळून घ्यायचा गोळा, हे पहा असा घट्ट झाला पाहिजे, एकदम असा घट्ट करायचा, पाणी न घेता खरं एकदम मर्दून घ्यायचा। आता मी इथे हे 10 मिनटं झाकून ठेवलेले आहे पीठ। आता 10 मिनटानंतर मी असे ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत
आपल्याला हे पान जरा जाड असले की ह्यातलं सारण देखील बाहेर येत नाही, पाणी देखील येतच नाही आपण त्या सारणाला पीठ घातल्यामुळं. तर असं हे जाड असं पारी करून घ्यायची आपण. त्याला हे इथे मी तूप लावलेलं आहे. तुपामुळे ह्याचा स्वाद खूप छान लागतो आणि हे उकडल्यानंतर चवीला लागते. तर हे असे सारण आपण आपल्याला हवे तेवढे ह्यात घालू शकतो. असे सारण भरून घ्यायचे. हे पहा मी असे भरून घेतलेले आहे आणि हे सारण जेवढे जास्त घालेल तेवढे छान लागते. तर या कानोल्यामध्ये हे मी खोबऱ्याचे सारण केलेले आहे. तर कोणी कोणी इथे हरभऱ्याच्या डाळीचं आपण जशी पोळीला शिजवतो तशी थोडीशी कमी शिजवून त्याचं देखील इथे सुंठ, वेलची पूड, परत तुमचे बडीशेप असं घालून त्याचे करतात सारण आणि ते देखील भरता येतं ह्यात. आणि तर आता इथे मी काट्या चमच्याने ह्याला अशी नक्षी करून घेतलेली आहे आणि अशा इथे मध्ये हा दांडा आहे आपल्या चमच्याचा, तो असा आकार द्यायचा. इथे पहा मी दिलेला असा तुम्ही आकार देऊन घेऊ शकताय. आणि हे किती छान दिसते पहा, नक्षी एकदम सुरेख दिसते आणि ह्याला वेगळाच असा आकार आलेला आहे आपल्या ह्या कानोल्याला. आणि आता मी इथे दुसरी एक तुम्हाला हे लाटून दाखवतो गोळ्याची. वेगळ्या प्रकारची मी इथे एक तुम्हाला पद्धत दाखवणार आहे. तर ही पातोळी म्हणतात किंवा फळ म्हणतात. तर असं पातळ एकदम तो गोळा आपण घेतलेला आहे, तोच पातळ एकदम लाटून घेतलेला आहे आणि त्याला असं तूप लावून घेतलेलं आहे. आणि मध्ये मध्ये तूप लावल्यामुळे ह्याचे पदर सुटतात चांगले आणि ह्याची चव एकदम छान लागते आणि मऊ लुसलुशीत असं हे आपण वरण वगैरे केल्यानंतर त्याच्याबरोबर चपातीच्या ऐवजी हे छान लागतं खायला. आणि हे बाळंतीण बाईला देखील आपण खायला देऊ शकतो आणि हे कानोले देखील देऊ शकतो. तर मी आता इथे हे उकडण्यासाठी एका बुट्टीमध्ये पाणी घेतले पेलाभर आणि मोदक पात्राच्या चाळणीमध्ये केळीची पानं आमच्याकडे मिळतात ते घेतलेत. आणि हे पहा असे हे नक्षीदार कानोले किती छान दिसतात पहा. आणि ते मी आता इथे उकडायला ठेवलेत. तर हे आपल्याला नागाच्या फडीसारखंच दिसायला ही नक्षी अशी मला वाटायला लागली आता इथं ठेवल्यानंतर. खरं तसं काही नाही, मी आपलं सहज म्हणून गेले. हां, असे आपण वेगवेगळ्या प्रकारे ह्याला नक्षीकाम करू शकता. तर आता मी इथे हे सगळे घातलेले आहेत कानोले उकडण्यासाठी. आता हे 10 मिनटं मी झाकून ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची किंवा मोठी ठेवली तरी देखील चालत्या. 10 मिनटात आपले हे कानोले तयार होणार आहेत ते. आणि आता गॅस आपण ठेवलेलाच आहे. हे 10 मिनटानंतर पाहिल्यानंतर पहा हे असे छान असे दिसत आहेत, मऊ लुसलुशीत आपले कानोले तयार झालेले आहेत. तर अशा साध्या सोप्या आणि सहज करता येणाऱ्या रेसिपींसाठी सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर आता मी इथे हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे कानोले काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता दुसरा पदार्थ लाह्या कशा करायच्या तुम्हाला दाखवत आहे. तर आमच्याकडे मक्के मी आणलेले होते दुकानातून विकत. असा हा लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवर, थोडा गरम करून घेतलेला आहे मी आधी. आणि हे मक्के त्यात टाकायचे आणि एका नॅपकिनने किंवा कापडाने त्याला हलवून घ्यायचे. आणि थोडंसं गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचाभर तेल सोडून घेतले आणि थोडंसं मीठ घातले आणि हे थोडंसं हलवून घ्यायचं असं. आणि गॅस आपला मीडियम ठेवायचा आणि जेणेकरून तवा आधी गरम करून घ्यायचा चांगला. हे पहा ह्याच्यावरती मी एक काचेचं टोपण मुद्दामच झाकलेलं आहे तुम्हाला दिसण्यासाठी सर्वांना. कशा लाह्या आता ते आपोआप असे फुलतात पहा. हे मक्के असे फुलायला लागतात. हे एकदम असे छान दिसते तर किती छान बघा. असे एकदम असे मोगऱ्याच्या फुलासारख्या ह्या लाह्या दिसतात. ह्या अशा आपण ज्वारीच्या देखील लाह्या करू शकतो. ज्वारी आपली घरात असते, आपल्याकडे दळणासाठी आपण आणलेली असती. ती अशी थोडीशी गॅस कट्ट्यावर एका बाजूला फरशीवर स्वच्छ करून आपण ती पसरून ठेवायची आणि ते थोडंसं वादळल्यासारखं होते बघा. धान्य आपण म्हणतोय धान्य वादळले, मऊ झाले. तर असे हे धान्य आपण अशा ह्या गरम तव्यामध्ये ज्वारी देखील अशाच प्रकारे तुम्ही फुलवून घेऊ शकता आणि त्याला ज्वारीच्या लाह्या म्हणतात. तर इकडं नागपंचमीला नागोबाच्या फडीवर लाह्या व्हायला जातात आणि दूध. मग त्यासाठी मी तुम्हाला हा घरच्या घरी कसा बनवायचा हा पदार्थ करून दाखवलेला आहे. चला तर मग आपले हे नैवेद्याचे ताट नागपंचमीच्या सणाचे तयार झालेले आहे. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.